बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्हमधून। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांकडून पहिल्यांदाच कोर्टाकडे मोठी मागणी करण्यात आली आहे। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवायला हवं अशी मागणी केली आहे। यावेळी शिवसेना हा उद्धव ठाकरेंचाच पक्ष आहे असा दावा करताना धनुष्यबाण चिन्हाचे फायदे मात्र एकनाथ शिंदे गटानं घेतल्याचा आरोपही सिब्बल यांनी केलाय। त्यामुळे सेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण तातडीनं गोठवण्यात यावं अशी सिब्बल यांनी मागणी केली आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनीही युक्तिवाद केलाय। कामत यांनी निवडणूक आयोगाची भूमिका केवळ एका लवादाप्रमाणे असल्याचं म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरल्यास संबंधित पक्षाला पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा असली पाहिजे अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनीही काही प्रश्न उपस्थित केले। न्यायालय स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे यांना थेट अपात्र घोषित करू शकते का, यावर उत्तर देताना कामत यांनी सांगितलंय की अध्यक्षांनी चुकीच्या हेतून निर्णय दिला असेल तर न्यायालय आपल्या अधिकारात ती चूक दुरुस्त करून थेट दिलासा देऊ शकतं। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला चिन्ह देणार नसाल तर गोठवा अशी मागणी अरविंद सावंतांनी केली आहे। आम्ही आज बशाल घेऊन उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय। आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही। आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही असं आमचं तो पर्याय। आम्ही आज बशाल घेऊन उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय। आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही। आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही असं आमचं तो पर्याय। जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये। आता सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे? आम्हाला देणार नसाल तर गोठवा। गोठवा ही मागणी केली त्यांनी। प्लीज आहे बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तलवार पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही। आम्हाला सगळं माहिती आहे। तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढाल तलवार होतं सुरुवातीला। आता हा धनुष्यबाण आमचा आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे। पण जर कोर्टाला पर्याय सांगितलं तर पर्याय सांगून टाकला, मग प्लीज तरी करा। ठाकरेंच्या शिवसेनेनं धनुष्यबाणासंदर्भात मोठी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया आली आहे। जनतेनं सरकारला स्वीकारले असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, तर एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय लागणार असल्याचं ठाम मत मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केलंय। सुनवाई वहाँ शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूँ। लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे। अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है। आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा जनता की अदालत में इतने काफ़ी मेजॉरिटी से सरकार आना ये महाराष्ट्र के इतिहास में पहिली बार। आता मग ते काय म्हणतील, मग जेव्हा म्हणतील ते, कारण ते तिकडची बाजू वाटतात, खूप पैसे घेतात, फी घेतात ते चांगली कोटीमध्ये, त्यामुळे ते तेच म्हणतील। पण शेवटी निर्णय न्यायाधीशांचा आहे। ते या संदर्भामध्ये योग्य निर्णय देतील आणि आम्हाला खात्री आहे तो निर्णय शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागेल। दरम्यान ठाकरेंच्या वतीनं युक्तिवाद करताना कपिल सिब्बलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार ताशेरे ओढलेत। केवळ बहुमताच्या आधारावर बंडखोरांचा गट म्हणजे मूळ शिवसेना असा चुकीचा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढल्याचा घणाघात सिब्बलांनी केलाय। त्यानंतर काल नार्वेकरांवरून जोरदार राजकारण रंगलंय। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे, ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहे ना। त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे। तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते। विद्यमानातली फूट ही पक्षातली फूट समजून मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी। आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी। संजय राऊत, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार होतात, परंतु आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार तुम्हाला झेपत नाहीत। तुम्ही आता काँग्रेसचे वैचारिक वारसदार झालात।
तुम्ही आता समाजवादी पार्टीचे वैचारिक वारसदार झालायत. त्यामुळं राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिला आहे आणि राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय. आणि उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये काय उरलंय तर फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा झेंडा एवढंच आता उद्धवजी आणि संजय राऊतांच्या हातामध्ये हे ते गेले 4.5 वर्ष म्हणतात आणि मी त्याच्यावर जबाबदारीनं सांगतोय की ते संजय राऊत साहेब रोज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतात म्हणून UBTचं अस्तित्व आहे महाराष्ट्राला. तुम्हाला मला पत्रकारांना जाणवतं. धाराशिवमधल्या शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व लोकप्रतिनिधींची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी आमदार कैलास पाटील मुंबईत दाखल झाले होते. यावेळी ठाकरे गटात धाराशिवमधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही पार पडलाय. तर ओमराजेंकडून सदस्य नगरसेवकांना संपर्क सुरू असल्याचं कळत आहे. एकनाथ शिंदेंकडून खासदार ओमराजेंवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान एकीकडे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील असा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर कैलास पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही मंडळी राष्ट्रवादीतनं, काही मंडळी भारतीय जनता पार्टीतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करत आहेत. आणि निश्चितच धाराशिव जिल्हा हा पहिल्यापासून शिवसेनेचा म्हणजेच ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आता आपण बघतोय की ओढा जास्त हा पहिला पक्षप्रवेश आहे. इथून पुढच्या काळात अनेक पक्षप्रवेश होतील आणि धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, कालही होता, आजही आणि उद्याही राहील. यासाठी प्रत्येक शिवसैनिक कामाला लागलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं सगळ्या म्हणजे जे काही मध्यंतरीच्या काळात काही लोक शिवसेनेपासून लांब गेली होती तीही परत शिवसेनेत येत आहेत आणि भाजपमध्ये सुद्धा लोक परत शिवसेनेत येत आहेत. बारामतीकरांनी पवार कुटुंबियांना सोशल मीडियाद्वारे पाठवलेलं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. या पत्राद्वारे बारामतीमधील गुन्हेगारी आणि इतर समस्या पवार कुटुंबियांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती पोरकी झाली अशी व्यथा देखील या पत्राद्वारे मांडण्यात आली आहे. बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढतीये, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान बारामतीकरांनी लिहिलेल्या या पत्रावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केलंय. सत्तेत असणाऱ्यांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवं अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी केली आहे. सत्तेत असताना सुद्धा तिथं ह्या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष सत्ताधारी पक्षाकडनं केलं जातं हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि बारामतीकरांना पवार साहेबांची जी सवय कामाची आणि आदरणीय अजितदादांची जी सवय आहे त्याच पद्धतीनं काम हे बारामतीत होणं ही आमची अपेक्षा आहे आणि लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे सगळ्यांनीच त्या बाबतीत लक्ष हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी घातलं पाहिजे. बारामतीतील या व्हायरल पत्रावर युगेंद्र पवारांचीही प्रतिक्रिया आली आहे. आता निनावी पत्र व्हायरल होत आहेत, मात्र जे पत्र लिहित आहेत त्यांनी नावासह पत्र लिहावं आणि त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करता येईल अशी विनंती युगेंद्र पवारांनी केली आहे. काही ना काही नवीन पत्र हे येत राहतात. मला आठवतंय पूर्वी पण काहीतरी एक पत्र आलेलं, परत काहीतरी एक नवीन पत्र आलेलं आणि हे सगळे पत्र अनॉनिमस असतात. पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही. पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल. आम्ही सगळे प्रयत्न करू. आम्ही आता नवीन पिढी आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट घेतोय, वेळ देतोय. सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. ठाण्यात आयोजित परिवहन विभागाच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला भाजपच्या एकाही नेत्यानं हजेरी लावलेली नव्हती. निमंत्रण असूनही प्रमुख अतिथी म्हणून अपेक्षित असलेले भाजपचे नेते गणेश नाईक या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेत आणि ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेक तर्कवितर्काला सुरुवात झालेली आहे आणि शिवसेना आणि भाजपमधला सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून आता भाजपचे नेते गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला आमंत्रण आलं तर आम्हाला आलं तर का नाही. निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे म्हणजे याचा अर्थ काय आमंत्रण पोचतं असं नाही आहे. आता हे आम्ही माझे दोन्ही पी आहेत, माझे OSD आहेत
आम्हाला आमंत्रण नाही आलं. आणि दुसरे ठीक आहे, तर तो उत्तर भारतीयांचा तो काय रिक्षाचा काय म्हणजे त्यांना प्रशिस्त पद्धत देण्याचा ना, ते काय ते ठीक आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांची नावं टाकावं लागतात, ऐकलं का. आणि मला आमंत्रण, माझा राग पण नाही आणि मला काय ते मी तक्रार पण नाही करत. गणेश नाईकांत साहेबांकडे भरपूर काही कार्यक्रम असतील, कदाचित त्यांना त्यांच्या PS, OSD किंवा PNनी दिलं नसेल, परंतु शासकीय नियमानुसार प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये निमंत्रण पत्रिका ही पोहोचवली जाते. चांगलं संबंध असताना उगाच त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कारल्याची भाजी बनवल्यासारखं काहीतरी करता. आमचे अतिशय चांगले संबंध आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडलाय. यावेळी ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. जनता दरबारात महापालिकेतील भाजप नगरसेवक प्रशासनाविरोधातील नाराजी नाईक यांच्यासमोर मांडली आहे. तर जनता दरबारातील पहिलाच मुद्दा म्हणजे SNGP येऊरमधील कथित TDR घोटाळ्याचा आहे. हा फ्रॉड असून यामध्ये उच्चपदस्थ लोकांचा सहभाग असल्याचा आरोप गणेश नाईकांनी केलाय. या प्रकरणात आपण वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे ठाण्यातील Amazon डेटा सेंटरच्या मुद्द्यावरूनही नागरिकांनी नाईक यांची भेट घेतली आहे. डेटा सेंटरच्या आसपासच्या नागरिकांच्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन गणेश नाईकांनी दिले आहे. मी बोलतो फ्रॉड आहे. आता कोणाला डायरेक्ट पण फ्रॉड आहे आणि इट विल प्रूव्ह इट हायर लेवल ऑफ ज्युडिशियल. आता समजा प्रॅक्टिकली नॅशनल पार्कच्या परिसराला प्रोटेक्टेड आणि अशा परिसरातल्या जागा ऑलरेडी नॅशनल पार्कच्या ठाणे महापालिकेचं डिग्री गार्डनचं बनवण्याची गरज नव्हती. तिथूनच सुरुवात झाली. काय बोलतो मी, भ्रष्टाचाराला सुरुवात तिथून झालेली आहे. ठाण्यात महायुतीमध्ये मालमत्ता करवाढीवरून मिठाचा खडा पडलाय. ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. भाजपला गाफील ठेवून सत्ताधारी शिवसेना असे प्रस्ताव मंजूर करून घेते असं उपमहापौरांनी म्हटलंय. दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय. त्यावर आता ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळवकर यांनी उत्तर दिलंय. प्रत्येक वेळी महासभेत भाजपचे नगरसेवक आधी महासभेत मंजुरी देतात, नंतर बाहेर येऊन टीका करतात असं सांगत महापौरांनी मालमत्ता कराचा चेंडू भाजपच्याच कोर्टात तटवलाय. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं या करवाढीला विरोधच असेल असं स्पष्ट केलंय. सर्व विषयावरती चर्चा करू. परिवहनची पण दरवाढ होती, तशीच स्थावर मालमत्तेची दरवाढ होती, तर त्याच्यावर चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू. त्याच्यानंतरच विषय मंजूर करायचा आहे धोरण ठरलं असताना काल हा विषय सर्वात शेवटी ठेवून हा विषयावर विना चर्चा न करता त्यांनी मंजूर करून डायरेक्ट दुखवटा ठराव घेतला आणि सभा संपवली. तर ह्याचा आम्ही विरोध करतोय. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कर वाढीला आमच्या सर्व नगरसेवकाचा पक्षाचा विरोध आहे आणि ती भूमिका आम्हाला महापालिकेत चर्चा करून मांडायची होती, पण मित्रपक्षाने ती मांडू दिली नाही. ह्याचा आम्ही निषेध करत आहोत. प्रत्येक वेळेला जर विरोधी पक्ष किंवा आपले उपमहापौर कृष्णा पाटील हे जर अशा पद्धतीचा विरोध करत असेल तर ते चुकीचं आहे. कारण कुठलाही विषय मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र मंजूर केल्यावरच त्याला आपण मंजुरी देतो. करवाढीला आमचा विरोध असणार आहे. महासभेमध्ये तसं सध्या बोलण्यात काय अर्थ उरलेला नाही. ते एका मिनिटात सूचनेसह मंजूर करून टाकतात. त्यामुळे गटनेता आहे, त्यामुळे आमचा गटनेता इथे उपस्थित आहे. कितीही बोलायचं ठरवलं तरी बोलायला काही संधी मिळत नाही. अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिकसोबत महाराष्ट्र शासनाचा मेडिसिटीसाठी करार झालाय. या कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. आज घडीला महाराष्ट्र जगाच्या नकाशावर आहे. एक मुंबई आणि दुसरं तुमच्या राज्याचे अद्वितीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं ते म्हणाले. दरम्यान भारत अमेरिका द्विपक्षीय सहकार्यावरही चर्चा झाली आहे. राजदूत पदावरील व्यक्तीनं थेट मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्यानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याची चर्चा आहे. Finally, I'm also delighted to see a dear friend of mine, and that is the Honorable Chief Minister Fadnavis.
And I wanna say one thing, because I've traveled the world and I've met a lot of leaders. You have somebody here who's dynamic, who's energetic, who cares about what he does. Maharashtra is on the map for two reasons. One is Mumbai. The second is your incredible chief minister. So give him a round of applause. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला आनंद आहे की अमेरिकेच्या राजदूतांनी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राची स्तुती केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस दिवस रात्र महाराष्ट्रासाठी काम करतायत. या कामाचं श्रेय पंतप्रधान मोदींनाच जातं, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. मला खूप आनंद आहे की अमेरिकन राजदूतांनी देवेंद्रजींचं कौतुक केलं. महाराष्ट्र तर आपली आर्थिक आणि कल्चरल सांस्कृतिक राजधानी आहेच, तर महाराष्ट्राचं कौतुक जगभर होतंच आणि त्यांनी सुद्धा केलं आहे, त्यात काही नवल नाही आहे. पण देवेंद्रजी जे आज काम करू शकतायत 24/7 ते मोदीजींच्याच मुळे, कारण मोदीजी स्वतः इतके कर्तव्यनिष्ठ आहेत.